भेंडी तर जवळपास सगळ्यांनाच आवडते. खूप निवडक जण असे असतात की ज्यांना भेंडी आवडत नाही. भेंडीच्या चिकटपणामुळे, गिळगिळीतपणामुळे काही लोकांना भेंडी नको वाटते. आज मी तुम्हाला भेंडीची अशी रेसिपी दाखवतीये की अगदी सगळ्यांनाच ही भेंडी आवडून जाईल. ही भेंडी करण्यासाठी खूप महत्त्वाच्या काही टिप्स मी सांगणार आहे, त्या नक्की फॉलो करा. तर पहा, सगळ्यात आधी आपल्याला भेंडी आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. भेंडीवरती काटे असतात, त्यामुळे भेंडीला भरपूर धूळ अशी चिटकून बसते, लवकर निघत नाही. त्यामुळे 2-3 पाण्याने भेंडी धुवून घ्या. ही भेंडी धुतल्यानंतर ना आपल्याला कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची, अगदी स्वच्छ पुसायची. जर तुम्हाला भेंडी सकाळच्या टिफिनसाठी करायची तर तुम्ही रात्री धुवून तशीच फ्रीजमध्ये ठेवून द्या, न पुसता ठेवली तरी चालेल. पण जर तुम्हाला लगेचच करायची असेल तर कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर भेंडीची मागची पुढची बाजू काढून अशा पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण भेंडी चिरून घ्यायची. तर पहा, इथे मी भेंडी चिरून घेतलेली आहे. आता मी इथे एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलाय. हा टोमॅटो आपल्याला छान असा कट करून घ्यायचा आहे. तर पहा, इथे टोमॅटोची वरची जी देठाकडची बाजू असते ना, ती मी इथे काढून घेतलेली आहे. त्यानंतर टोमॅटोचे 2 भाग करून घ्यायचे आणि टोमॅटोचा मधला जो गर आहे तो काढून टाकायचा. तर आपल्याला याच्या अजिबात बिया घ्यायच्या नाहीयेत. याचा संपूर्ण गर मी काढून टाकलाय, म्हणजे मग भेंडी अजिबात चिकट होणार नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे जी ॲड केल्यामुळे भेंडी आपली चिकट होणार नाही. तर पहा, इथे मी आधी टोमॅटो अशा पद्धतीने कट करून घेतेय. टोमॅटो खूप लहान कापू नका, थोडा असा जाडसरच आपल्याला कापायचा आहे. तो भेंडीमध्ये असा दिसला की छान वाटतो. अगदीच बारीक कापला ना तुम्ही तर टोमॅटो गायब होऊन जातो शिजल्यानंतर ना, त्यामुळे थोडासा मोठा मोठाच आपल्याला हा टोमॅटो कापून घ्यायचा आहे. तर पहा, इथे मी संपूर्ण टोमॅटो या पद्धतीने कट करून घेतेय. इथे एवढ्या भेंडीसाठी मी एका टोमॅटोचा वापर केलेला आहे. जर तुम्ही जास्त भेंडी वापरणार असाल, जास्त भेंडी करणार असाल तर टोमॅटो थोडा जास्त घेतलात तरी चालेल. आता पहा, आपला इथे टोमॅटो कट करून झालाय आणि भेंडी सुद्धा कट करून झालेली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर असा लसूण घालायचा आहे. इथे लसूण तुम्ही ठेचून किंवा मिक्सरला फिरवून घेतलात तरी चालेल, किंवा मग अशा पद्धतीने चिरून घेतलात तरी सुद्धा चालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो लसूण आहे तो कट करून किंवा ठेचून घेऊ शकता. तर पहा, इथे आपला लसूण सुद्धा आता चिरून झालेला आहे. चला पटकन फोडणी करून घेऊया. अतिशय सोप्या पद्धतीने भेंडी दाखवणार आहे, पण तरी सुद्धा तुम्ही यातल्या काही स्टेप फॉलो करत नसाल, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे मी सगळ्यात आधी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यानंतर यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी जरा तडतडली की यामध्ये जिरं घालायचं. आता जिरं सुद्धा आपल्याला छान असं फुलून द्यायचंय. त्यानंतर यामध्ये थोडेसे पांढरे तीळ घालायचे. तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहेत, पण आता थंडीच्या दिवसांमध्ये तीळ खाल्ले ना हे आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगले असतात, त्यामुळे इथे तिळाचा वापर केलेला आहे. आणि भेंडीमध्ये तीळ दिसायला सुद्धा छान दिसतात. तीळ घातल्यानंतर लगेचच मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि सोबत लसूण घातलाय. आता तुम्ही लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला ऑन ऑफ मोडवर वाटून घेतलीत ना ओबडधोबड तरी सुद्धा चालणार आहे, किंवा अशा पद्धतीने चिरून घेतलीत तरी सुद्धा चालणार आहे. मिरची आणि लसूण थोडासा परतला गेला की त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. आता पहा, इथे गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवर टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो लवकर शिजावा यासाठी मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे. अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो खूप लवकर असा शिजला जातो. तर पहा, आपला टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता आपण यामध्ये थोडंसं हिंग घालून घेऊया. भेंडीमध्ये हिंग घातल्यामुळे ना भेंडीचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो. भेंडी खायला खूप छान लागते, त्यामुळे हिंग आवर्जून घाला. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, ज्यामुळे भाजीला रंग छान येईल. आणि आता ही कट केलेली भेंडी आपण यामध्ये घालून घेऊया. पहा, मी इथे संपूर्ण भेंडी यामध्ये घालून घेणार आहे. भेंडी आपली संपूर्ण पहा कशी मोकळी आणि छान अशी सुकवलेली आहे. तर आता ही भेंडी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. भेंडी शिजल्यानंतर कमी होते, तर मीठ सुद्धा त्या प्रमाणामध्येच तुम्हाला घालायचे. खूप जास्त मीठ घालू नका, अगदी प्रमाणात मीठ घाला, कारण भेंडी शिजल्यानंतर कमी होणार आहे. तर पहा, मीठ घातल्यानंतर आपण ही संपूर्ण भेंडी अशा पद्धतीने हलवून घेऊया. आता इथे गॅस आपल्याला बारीक करायचा आहे. मीठ घातल्यानंतर गॅस बारीक करा, भेंडी छान मिक्स करून घ्या आणि त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचे. आता बऱ्याचदा काय होतं, आपण झाकण ठेवून भेंडी शिजवतो आणि त्यानंतर भेंडी खूप जास्त चिकट चिवट होते, त्याला तारा सुटतात. तर त्यासाठी आपल्याला काय करायचे पहा, मी झाकण ठेवून 2-3 मिनिटं भेंडी शिजवून घेतली. आता मी तुम्हाला दाखवते. पहा, इथे आपली भेंडी थोडी चिकट अशी झालेली आहे. तर आता काय करायचं आपल्याला, यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचे.
तर पहा भेंडीला अशी आहे ना तार सुटते. भेंडी एक 70 ते 80% शिजलेली आहे. आता मी यामध्ये एक छोटी लिंबाची फोड अशी पिळून घेणार आहे. पहा अगदी छोटंसं लिंबू घेतलेलं आहे मी. 2-3 थेंब फक्त लिंबाचे यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. फार लिंबू नाही टाकायचे, भेंडी आंबट नाही करायची. पण तुम्ही थोडंसं लिंबू घातलं ना आणि हे थोडं परतवून घेतलं की लगेच भेंडी छान मोकळी फडफडीत होते. तर पहा आता तुम्हाला ही भेंडी थोडी चिकट चिवट वाटत असेल. आपण ही आता न झाकण ठेवता अशीच परतवून घेणार आहोत. 2-3 मिनटं मी ही भेंडी परतवून घेतली आहे अगदी बारीक गॅसवर. आणि त्यानंतर ना कोथिंबीर घालायची. आपली भेंडी झालेली आहे. मी ही सर्व छान अशी मिक्स करून घेते. पहा भेंडी पूर्णपणे सुटसुटीत आहे, अजिबात त्याला तार वगैरे सुटत नाहीये. तुम्हाला कुठेही तार दिसणार नाही याला. मस्त अशी भेंडी मोकळी तयार होते. तर आता मी ही एका बाउलमध्ये काढून घेते. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. जर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण टिफिनसाठी अगदी झटपट होणारी भेंडीची भाजी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बरं चला, उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.